वंशी विभूषितकरान्नवनीयदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतमानसराजहंस प्राणप्रयाणसमये गपवादपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं किमस्ति। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं रणरङ्गधीरं कारयेमनेन्द्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमोऽजमं पार्वतोजवेगं हृदयेन्द्रियं मूर्तिमतापरिष्टं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे मुकुलारविन्दाय कृपाकनेत्र येना त्वया भारततैलपूर्णा प्रजवारितो ज्ञानमयप्रदीपा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संतपंचकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती मोरया गजानना 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 पार्वती मोरया गजानना गजानना पार्वती मोरया गजानना 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 पार्वती मोरया गजानना गजानना छिया बड़मोटी गजानना छिया बड़मोटी
मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र वृद्धेश्वर मध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 7वा दिवस आहे। कालपर्यंत आपण दशमस्कंधातील भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। लीलाकारी असणारा परमात्मा अनेकांवर कृपा करतो आहे, अनुग्रह करतो आहे, सर्वांना विलक्षण असणारं प्रेम देतो आहे, आनंद देतो आहे। ज्याच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, असा नाव रूपाच्या पलीकडे असणारा परमात्मा नाम आणि रूप धारण करून आला आणि सर्वांना त्यांनी विलक्षण आनंद देऊ लागला। तो आनंद देण्यासाठीच आलेला आहे। देवकी परमानंदम असं आपण म्हणतो। कृष्णम वंदे जगद्गुरु, परमानंद आहे। काल आपण पाहिलं त्यानं ब्रह्मदेवावर अनुग्रह केला। ब्रह्मदेव भगवंताला शरण आला। अहोभाग्यम नंदगोप व्रजैकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम। गोपाळांची स्तुती ब्रह्मदेवानं केली, त्यांचं महात्म्य ब्रह्मदेवाला कळालं। यानंतर इंद्रावर भगवंतानं कृपा केली। इंद्राने त्यांनी गोकुळवासी लोकांना छळण्याचा प्रयत्न केला। भगवंतानं गोवर्धन धारण केला। गोवर्धन लीला, गोनाम ज्ञान आणि वर्धन म्हणजे वाढविणारी, गोनाम भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढविणारी, भक्तीला ज्ञानाला वाढविणारी लीला भगवंतानं त्यांनी केलेली आहे। इंद्र शरणाला विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम ध्वस्करजस्कमस्कम मायामयोयम गुणप्रवाहो न विद्यते अनुग्रहानुबंध। इंद्र शरणाला भगवंताचं स्तवन केलं। या भागवतामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती पाहायला मिळतात। ब्रह्मदेवानं केलेली स्तुती, इंद्राने केलेली स्तुती, अनेक स्तुती आहेत। इंद्र भगवंताचं स्तवन करतोय। गिरिराज धरण आय आपकी शरण, मी तुम्हाला शरण आलेलो आहे देवा। भगवंतानं अनुग्रह केला। कामधेनून त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचा अभिषेक केलेला आहे। हा प्रसंग आपण काल पाहिला गोवर्धन लीला संक्षिप्त रूपाने। 7 वाजलेले आहेत, 9:30 वाजेपर्यंत बोलायचं आहे आणि एवढ्या कालखंडामध्ये इथून पुढच्या विलक्षण लीला सांगायच्या आहेत। अतिशय थोड्या वेळात सगळ्या लीला आपल्याला पाहायच्या आहेत। सुज्ञ ऐकणारी मंडळी समोर आहेत। कदाचित ते म्हणतील हे थोडं सांगितलं, ते जरा जास्त सांगितलं, हे राहून गेलं, म्हणून वेळेच्या मर्यादेत मी सांगतो आहे। याची जाणीव ऐकणाऱ्या लोकांच्या अंतःकरणात असावी आणि त्यांनी त्याच पद्धतीने श्रवण करावं। भगवान लीलाच करतो आहे। जसे ब्रह्मदेवावर भगवंतानं अनुग्रह केला, इंद्रावर अनुग्रह केला, असा भगवान आता वरुणावर अनुग्रह करणार आहे। एकदा काय झालं, सगळे व्रजवासी लोक त्यांनी द्वादशीचं पारण करण्याकरिता म्हणून व्रतस्थ आहेत। द्वादशीचं पारण करण्याकरिता म्हणून त्यांनी कालिंदीच्या जलामध्ये त्यांनी प्रवेश करून गेले नंद बाबा। तो प्रसंग वर्णन करून सांगतात। हरी एकादश्याम निराहार समभ्यश्च जनार्दनम स्नातुम नंदस्तु कालिंद्याम द्वादशा जलमाविशत। एकादशीचं व्रत झालं, द्वादशीचं पारण करायचं आहे आणि म्हणून पहाटे स्नान करण्याकरिता जायचं। पण पहाट व्हायच्या आधीच नंदबाबा रात्रीच पाण्यामध्ये प्रवेश करून गेले।
कार्तिक शुद्ध एकादशी उपवास धरला होता आणि स्नान करण्याकरिता गेले. तिथे गेल्यानंतर वरुणाचे दूत तिथे आहेत. रात्री अपरात्री त्यांनी स्नान करण्याकरिता गेलेत. रात्री 2:30 वाजता. रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 3:30 वाजेपर्यंत आसुरी वेला असते. या आसुरी वेलेमध्ये त्यांनी स्नान करू नये. नंदबाबा त्यात प्रवेश करून त्यांनी गेलेले आहेत. पहाटे 3:30 वाजता ब्राह्मी मुहूर्त सुरू होतो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री भक्ते बाबा यांनी स्वतःचं शरीर पहाटे 3:30 सोडलेलं आहे. म्हणजे ब्राह्मी मुहूर्त साधला. ब्राह्मी मुहूर्त फार महत्वाचा असतो. म्हणून राक्षसी वेला त्याच्यात त्यांनी स्नान करण्याकरिता प्रवेश केला. वरुणाच्या दूतांनी नंदबाबांना पकडलं आणि पकडून वरुण लोकात नेलं म्हणतात. सकाळ झालेली आहे. सर्व लोक त्यांनी स्नान करण्याकरिता जाऊ लागले. सगळे लोक जिथले तिथं आहेत, पण नंदबाबा दिसत नाही. कुठे गेले असतील नंदबाबा म्हणून त्यांनी सर्वजण शोधाशोध करू लागले. भगवंताला कळालं हे तर वरुणाचं कारस्थान आहे, माझ्या वडिलांना घेऊन गेलेलं आहे. भगवान वरुण लोकात जाण्याकरिता निघाला. ज्या वेळेला नंदबाबांना वरुण लोकांमध्ये नेलं त्यावेळी वरुणानं नंदबाबांना पाहिलं. लक्षात आला हे तर देवाचे वडील आहेत. काय करून आला? यांना नेऊन सोडा. नेऊन सोडण्याकरिता निघाले होते दूत. पण दुसऱ्या क्षणाला वरुणाच्या लक्षात आलं, अरे अरे म्हणे नेऊ नका. म्हणे का? यांच्या निमित्तानं देव आपल्या घरी येईल, यांना इथं थांबून ठेवा. थांबून ठेवलं. भगवान नंदबाबांना शोधण्याकरिता निघाला आणि वरुणाच्या समोर भगवान त्यांनी गेलेला आहे. डोळे लाल केलेले आहेत. वरुणावर रागावलेला आहे. वरुणानं भगवंताला पाहिलं आणि स्तवन करू लागला. वरुणानं केलेली स्तुती आहे महाराज. नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने नयत्र श्रूयते माया लोकसृष्टी विकल्पना. हे भगवंता, अजानतेपणानं माझ्याकडून अजानता मामेकम मूढेन कार्यविधिता. अजानतेपणानं माझ्याकडून चुकून त्यांनी हे घडलेलं आहे, मला क्षमा करा. क्षमा याचना वरून ज्या वेळेला करू लागला भगवान प्रसन्न आहे. वरुणाला क्षमा केली आणि नंदबाबांना त्यांनी अशा पद्धतीने भगवान पुन्हा व्रजभूमीत घेऊन आलेले आहेत. व्रजभूमीत आल्यानंतर त्यांनी नंदबाबांनी सगळ्या गोपाळांना सांगायला सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे का आपला कन्हैया काय सामान्य नाही. मोठे मोठे देव सुद्धा याची पूजा करतात. वरुणाने याची पूजा केलेली आहे. इंद्र याची पूजा करतोय. ब्रह्मदेव याची पूजा करतोय. हे सगळे प्रसंग काय ऐकायचे? भगवंताची प्रभुता अंतकरणामध्ये वाढावी म्हणून, भगवंताविषयीचं प्रेम अंतकरणात वाढावं. अरे सामान्य जीवांवर अनुग्रह करतोय याच्यात काय नवल आहे? हा देवाधिकांवर अनुग्रह करतोय. ब्रह्मदेवावर, इंद्रावर, वरुणावर, यमावर अनुग्रह करण्याकरिता गेला. यमलोकातून त्यांनी गुरुपुत्रच आणून दिला. या सगळ्या देवतांवर सुद्धा अनुग्रह करतोय. तो सामान्य नाही, पूर्णोत्तम. त्याला पूर्णोत्तम म्हणावं. म्हणून त्यांनी अनेक अवतार भगवंताचे पाहायला मिळतात. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. त्याचा श्रीकृष्ण परमात्मा पूर्णोत्तम अवतार आहे. म्हणून सर्व समर्थ आहे, सर्व काही करू शकतो आणि सगळं करण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे. त्यानं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी विलक्षण करून दाखवलेल्या आहेत. आजचा समाज भलका त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. अग्नी पिऊन घेतला, लोकांनी ऐकलं. डोंगर उचलला, लोकांनी ऐकलं. पण आजच्या युगाला जर त्यांनी धरून बोलण्याचा प्रयत्न केला तर विश्वास बसण्यासारखं वाटत नाही. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंतामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तो स्वतःच्या सामर्थ्यानं हे सगळं काय करतो आहे. म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी करणं फार सामान्य गोष्ट आहे महाराज. पण तो हे सगळं त्यांनी चरित्र करतो आहे. नंदबाबांनी गोपाळांना सांगितलं की आपल्या कन्हैयाचं एवढं स्वागत सत्कार त्यांनी झाला. सगळे गोपाळ भगवंताच्या जवळ गेले. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख सगळेजण देवाला म्हणू लागले, देवा एवढे त्यांनी लोकांतरामध्ये जातोस, आम्हाला पण एखादा लोक दाखव ना. मग ब्रह्मकुंड आहे महाराज व्रजभूमीत. तिथं त्यांनी गोपाळांना नेलं, त्याच्यात बुडी मारायला लावली. त्यात बुडी मारल्यानंतर वैकुंठाला घेऊन गेले. तिथं सगळे 4-4 हातावाले आहेत. सगळे जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ, सगळे 4-4 हातावाले आहेत. सगळ्यांना त्यांनी पाहिलं. पण भगवंतानं सगळ्यांना सांगितलं, हे बघा फक्त बघत राहा, काही बोलायचं नाही. सगळेजण त्यांनी पाहत आहेत. सगळे गोपाळ गेले. कन्हैया उंच आसनावर बसलेला आहे.
गोपाळांनी पाहिला, अरे म्हणे एकटाच बसलाच वरती, सवंगडी आहेत त्याची, मला पण बसू दे. पेंद्या समोर गेला. हो म्हणे तिकडे देवाच्या शेजारीच जाऊन बसला वैकुंठात. इकडच्या बाजूने साधू संत भाव सांगतात हो, इकडच्या बाजूने वरदे येऊन बसला. वाकोड्या म्हणला, का दोघच फार प्रेमाचे आहेत, मी नाही. हाताला धरलं देवाला ओढलं महाराज खाली, तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. सगळे लोक त्यांनी चार चार हातावले होते समोर, त्यांनी धावून आलं. देवाने सांगितलं, हो फक्त बघत राहा, काही बोलायचं नाही. का सांगतोय, कशाकरिता? अहो एवढं प्रेम करतो या भक्तांवर की स्वतःचं स्थान सुद्धा देऊन टाकतो. एवढा समर्थ आहे परमात्मा, म्हणून त्याच्यावर त्यांनी प्रेम करावं. प्रेमानच वश होतो. प्रेमे चक्रपाणी वश होय. तुमचे गुणदोष पाहणार नाही, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. स्वधाम दर्शन हा प्रसंग त्यांनी आहे. गोपाळांना त्यांनी स्वधाम दर्शन भगवंतानं घडवलेलं आहे. यानंतर आता गोपिकांना वचन दिलं होतं, शरद पौर्णिमेच्या रात्री तुमच्या बरोबर रासलीला त्यांनी होईल म्हणून. त्या शरद पौर्णिमेची वाट पाहत होत्या गोपिका. कधी एकदा शरद पौर्णिमा येते आणि भगवंताचं सानिध्य त्यांनी प्राप्त होतं, म्हणून ती पौर्णिमा आलेली आहे महाराज. त्या दिव्य पौर्णिमेला, तिला कोजागिरी पौर्णिमा आपण त्यांनी म्हणतो, शरद पौर्णिमा. या पौर्णिमेला भगवान गोपिकांबरोबर रास करणार आहे. तो रासलीलेचा प्रसंग आहे. तो एकटाच प्रसंग सांगायला 2-2.5 तास लागतात, शांतपणे जर सांगितलं तर. आता मला सगळं त्याच्यात सांगायचं आहे. म्हणजे याच्या आधी बऱ्याच लोकांनी कथा ऐकलेली आहे, त्यांना माहिती आहे कथा. त्यांनी शांतपणे सांगितल्यानंतर तिच्यात प्रवेश कशा पद्धतीने होत असतो. वेळेची मर्यादा पाहून मी आपलं थोडक्यात तुमच्या समोर ते सगळं वर्णन सांगणार आहे. शरद पौर्णिमा आली. भगवंतानं त्यांनी आठवणीत ठेवलं की मला त्यांनी गोपिकांना मी वचन दिलेलं आहे, म्हणून भगवंताने स्वतःच्या हाताने शृंगार केलाय आणि स्वतः त्यांनी महाराज वृंदावनात जाण्याकरिता निघाला. भागवतकार वर्णन करून सांगतात, हरी श्री शुकवाच हे भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमाया मुपाश्रिता. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. आपी शब्दाचा अर्थ तो सुद्धा. भगवंतानं सुद्धा त्या रात्री काय केलं, स्वतःच्या सामर्थ्याने त्यांनी महाराज योग मायेच्या प्रभावानं सुंदर असणारं त्यांनी वातावरण निर्माण केलं. स्वतः भगवान त्यांनी योगमाया प्रस्थापित करतो आहे. वृंदावनात त्यांनी अशा पद्धतीने जाऊन पोहोचला. सुंदर शीतल असणारा वारा वाहतो आहे. वृक्षांवर त्यांनी, वेलींवर फुलं आलेली आहेत. फुलाचा सुगंध त्यांनी दरवळतो आहे. शांत वातावरण आहे. चंद्र पूर्ण रूपानं उदयाला आलेला आहे. भगवंताला सुद्धा जसं भक्तांना भगवंताला भेटावंसं वाटतं, तसं भगवंताला सुद्धा भक्तांना भेटावंसं वाटतं. फक्त भक्तांची ती स्थिती निर्माण व्हावी, भक्तांच्या अंतःकरणामध्ये तेवढी निर्मलता निर्माण व्हावी आणि ती विलक्षण असणारी व्याकुळता भक्तांच्या अंतःकरणात तयार व्हावी. भगवंताला सुद्धा भेटावंसं वाटतं भक्तांना. पण भगवान आधी जाऊन पोहोचलेला आहे. तिथे त्यांनी जाऊन गोपिकांची जणू वाट पाहतो आहे. योगमाया त्यानं प्रस्थापित केली आहे. ही योगमाया म्हणजे काय, जोडणारी माया. योगाय या माया सा योगमाया. जी योग जुळवते, जोडून देते, जोडणारी माया. कोणाशी कोणाला जोडते, जीवाला परमात्म्याशी जोडते. जीवाचं परमात्म्याशी नातं जोडणारी माया योग माया. तिच्या प्रभावानं सगळं वातावरण सुंदर त्यांनी तयार झालेलं आहे. भगवान जाऊन पोहोचलेले आहेत. मुरली वाजवत आहे. त्या मुरलीमधून क्लीम शब्दाचा उच्चार होत आहे. क्लीम हे कामबीज आहे. आकृष्ट करून घेण्याचं बीज आहे कामबीज. या क्लीम बीजाचा उच्चार झाल्याबरोबर गोपिकांच्या हृदयामध्ये त्यांनी महाराज विलक्षण भाव प्रगट होऊ लागले. भगवंताचा पावा वाजतच असतो, कायमस्वरूपी वाजत असतो. मग तो सर्वांना काय ऐकू येत नाही, त्याचं कारण असं आहे, वासनेचा पडदा. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये वासनेचा पडदा आहे तोपर्यंत भगवंताचा पावा आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. निर्वासन स्थिती ज्या दिवशी होईल, कशाचीच वासना नाही. धनाची नाही, मानाची नाही, प्रतिष्ठेची नाही, वैभवाची नाही, स्त्री पुत्राधिकांची नाही, इहलोकाची नाही, परलोकाची सुद्धा नाही. कशाचीच वासना त्यांनी शिल्लक राहणार नाही. निर्वासन स्थिती होईल, त्यावेळेला पावा ऐकू येईल.
वासना रहित होणं म्हणजे जीवनमुक्त होणं आहे महाराज. मृत्यू आणि मुक्ती याच्यात काही फरक आहे की नाही? मृत्यू म्हणजे काय? वासना शिल्लक राहा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं, याचं नाव आहे मृत्यू. परत ऐका, वासना शिल्लक राहाव्यात, आयुष्य संपून जावं, याचं नाव आहे मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय? वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं. वासना सगळ्या संपून जाव्यात आणि आयुष्य थोडं शिल्लक राहावं, त्याला म्हणायचं मुक्ती, जीवनमुक्त स्थिती. पण अशी दिव्य स्थिती त्यांनी काय झालं? बाबा आले वरती येतील का? हरी श्री कृष्ण. हे नाथ नारायण वासुदेव, 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 आहे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नारायण वासुदेव. म्हणा सर्वजण म्हणा, गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद मेरी यही प्रार्थना है, भूलूं ना कभी मैं नाम तुम्हारा, इसका मोह में मैं दिन रात जाऊं, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण हरे हरे मुरारे, हरि हरि हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव भगवान की. असणार आहेत ते स्थानापन्न झालेले आहेत. सर्व मंडळाच्या वतीनं अंतःकरणापासून बाबांचं स्वागत करूया. रासलीला
आपण या ठिकाणी पाहतो आहोत. भगवान रास करण्याकरिता स्वतःच त्यांनी वृंदावनात गेलेले आहे. सुंदर असणारं वातावरण भगवंतानं तयार केलेलं आहे. बासुरीमधून क्लीम शब्दाचा उच्चार करतो आहे. गोपिकांना आकृष्ट करून घेतो आहे. ज्या गोपिका जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व गोपिकांना जणू पावा ऐकू येतो आहे. या गोपिका सामान्य या वेदगर्भातल्या श्रुती आहेत. या तपस्विनी आहेत. कल्पची कल्प तपश्चर्या ज्यांनी केलेली आहे त्या सर्व त्यांनी ऋषीमुनींना गोपिकांची रूप प्राप्त झालेली आहेत. ते गोपिकांच्या रूपानं प्रगट झालेले आहेत. वेदगर्भातल्या श्रुती आहेत. तपस्वी असणारे ऋषीमुनी आहेत. भगवंताचे सर्व भक्त आहेत. या रूपानं त्यांनी प्रगट झालेले आहेत. गोपिकांच्या कानावरती त्यांनी भगवंताच्या मुरलीचा स्वर जाऊन पोहोचला. भगवान लीला करतोय. लीला शब्दाचा अर्थ लक्षात घ्यावा. ज्या कर्मामध्ये कर्म करण्याच्या आधी स्वार्थ असतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर अभिमान होतो त्याला सामान्य क्रिया म्हणत जातात. ज्या कर्मामध्ये कर्म करण्याच्या आधी स्वार्थ असतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर अभिमान होतो त्याला क्रिया म्हणत जावं. आणि ज्याच्यामध्ये त्यांनी कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नाही आणि कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही त्याला लीला म्हणत जावं. म्हणून लीला फक्त दोघेच करू शकतात. एक आहे देव आणि दुसरे आहेत संत. पण दोघेच फक्त लीला करणारे आहेत. लीलाकारी आहेत. म्हणून त्यांनी भगवान लीला करतो आहे. गोपिका सुद्धा त्यांनी महाराज विलक्षण स्थितीला प्राप्त झाले. काही शिल्लक राहिले नाही. सर्वस्व त्यांनी भगवंताच्या चरणी समर्पित करून टाकले आहे. जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. मोठे बाबा म्हणायचे आता मी वळकटी बांधलेली आहे. प्लॅटफॉर्मवर उभा आहे. गाडी आली बसले की चालले. हे शब्द आहेत बाबांचे. जुन्या लोकांना माहित असेल ज्यांनी प्रत्यक्ष बाबांना पाहिले. मी आता वळकटी बांधलेली आहे. प्लॅटफॉर्मवर उभा आहे. गाडी आली बसले की चालले. याचा अर्थ काय? वळकटी बांधलेली आहे म्हणजे कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही. सगळ्या वासना संपून गेल्या. म्हणजे वासना प्रक्षयो मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? वासना संपून जाणं. सगळ्या वासना संपून. म्हणून भगवंताच्या लीलेत सहभागी होता आलं. त्यांनी सुद्धा लीला केली महाराज. काही स्वार्थ नाही काही अभिमान नाही. सकाळी कीर्तनात त्यांनी आपण ऐकलं की काही नाही सगळं काही सोडून दिलं आणि त्या पायरीवर बाबा येऊन बसले. जरी इमारत तयार झाली सगळं काय झालेलं आहे पण त्या इमारतीकडे सुद्धा पाहिलं नाही. बाहेर येऊन बसले आणि आदिनाथाकडे पाहिलं आणि पायरीवर बसून त्यांनी स्वतः शरीर सोडून दिलं. कशातच त्यांनी आसक्ती शिल्लक राहिली नाही. अशी अवस्था व्हावी म्हणून गोपिकांची ही अवस्था झाली. गोपिका संन्यासिनी आहेत. प्रेम संन्यास. दोन प्रकारचा संन्यास असतो. एक आहे विधीचा संन्यास आणि दुसरा आहे प्रेम संन्यास. विधीचा संन्यास म्हणजे विधिवत विरजा होम करून त्यांनी संन्यास घेणं त्याला संन्यास म्हणतात. पण प्रेमाचा संन्यास प्रेमानं विसर पडतो. विसर पडण्याचं साधन आहे महाराज प्रेम. क्रियेनं नाश होत असतो. ज्ञानानं बाध होत असतो आणि प्रेमानं विसर पडत असतो. मग विसर पडणं हेच जास्त महत्वाचं आहे. पण मुरलीचा नाद ऐकू आल्याबरोबर झालं काय? विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या. विसर पडला. पण विसरच महत्वाचा आहे. संसाराचा विसर पडावा. देहाचा विसर पडावा. काल परवा आपण एक प्रमाण तुकोबऱ्यांचं ऐकलं. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ. कशानं विसर पडेल? ज्ञानानं विसर पडेल काय? ज्ञानानं पूर्णत्व प्राप्त होईल पर्यंत ठीक आहे. मग ज्ञानानं जर विसर पडत असता तर तुकोबऱ्यांसारख्यांना भक्ती करण्याची काय आवश्यकता? नको ब्रह्मज्ञान म्हणण्याचं काय तात्पर्य? मी भक्त तू देवा ऐसे करी. कारण विसर पडण्याचं साधन आहे प्रेम. आणि ते संसारावर नाही भगवंतावर केलेलं प्रेम. भगवंतावर जर प्रेम करू लागलं विसर पडेल संसाराचा. गोपिका त्यांनी विसरल्या महाराज. प्रेम संन्यासिनी आहेत. बाबा वाजू लागला आहारे सावरिया आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली
कशी वाजवली मुरली. मुरली ऐकून त्यांनी विलक्षण स्थिती निर्माण झाली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी. विवळ झाले अंतःकरणी मी घरकाम धंदा विसरले. मुरली नव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन येऊन हृदय संचरली. नाथ महाराज वर्णन करून सांगतात. मुरली वाजू लागली. गोपिका व्याकुळ झाल्या. हातातली कामं टाकून भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघाल्या. भाकरी करत होती गवळण. एक भाकरी तव्यावर टाकलेली, एक भाकरी त्याने भाजलेली आहे, चुलीला उभी आहे. एक भाकरी काठवटीत आहे. तव्यावरची भाकरी पचलेली आहे. चुलीला उभी केली ती फक्त टोपल्यात टाकायची आहे. पण मुरलीचा ध्वनी कानावर ऐकू आला. अशीच विसरून त्याने महाराज ते भाकरीचे हात तसेच आहेत पिठाचे, तशीच निघून गेली भगवंताच्या दिशेने. एक गोपी त्याने धार काढते आहे गायीची. भाला घातलेला आहे. धार अर्धी काढून झालेली आहे आणि मुरली वाजू लागली. विसरली महाराज. असंच त्यांनी टाकून दिलं. भगवंताच्या दिशेने निघून गेले. एक गोपी त्यांनी घरात सारवण करत होती. बऱ्याच खोल्या एकात एक होत्या. सारवण करता करता मुरलीचा नाद कानावर आला. कुठून जावं कळालंच नाही. धाडकन भिंतीला जाऊन आदळली. एवढी उतावीळ झाली. शरीर सोडून दिलं. दिव्य रूपानं भगवंताच्या जवळ गेली. एक गोपी त्यांनी महाराज सासूबाईंची सेवा करत होती. पाय दाबत होते. इतक्यात त्यांनी मुरलीचा नाद ऐकू आला. सेवा करता करता निघाली. सासूने विचारलं कुठं चाललीस. म्हणे माझा कन्हैया मला बोलावतोय. त्याची मुरली वाजते, मी गेलं पाहिजे. जाण्याकरिता निघाली. तिने सांगितलं थांब. घाई त्या गोपीच्या नवऱ्याला बोलावून घेतलं. सासू बोलावली मुलाला, असा बघ तुझी बायको रात्री अपरात्री कुठं जाण्याकरिता निघालेली आहे. विचारलं कुठं जातेस. खरं सांगितलं माझा कन्हैया बोलावतोय, मला गेलं पाहिजे. खबरदार म्हणले जाशील तर. दोरी आणून बांधून टाकली महाराज खांबाला. व्याकुळ झाली. हात जोडले. विनंती करते आहे मला जाऊ द्यावं, मला गेलं पाहिजे. तरी पण जाऊ देत नाहीत. मग तिनं पवित्र बदलला आणि ठामपणे बोलायला सुरुवात केली. तुमचा अधिकार या शरीरावर आहे, माझ्यावर नाही. मी भगवंताची आहे आणि भगवंताच्या दिशेने जाणार आहे. घट्ट डोळे बंद करून घेतले. भगवंताच्या चरणांचं स्मरण करू लागली. सगळे पाप ताप जळून गेलं. सगळे प्रतिबंध त्यांनी गळाले आणि शरीर सोडून दिलं. दिव्य रूप धारण करून भगवंताच्या दिशेने निघून गेली. महाराज तुम्हाला हे शरीर सोडून दिलं काय म्हणतोस, हे आम्हाला मान्य होत नाही. मान्य होत नाही मग इथं या सप्ताहाला जमा झाले कशा करता. अरे त्यांनी शरीर सोडून दिलं लोकांच्या समोर म्हणूनच जमा झालो ना आपण. हा महत्वाचा विचार. शरीर सोडतात कसं हे त्यांना विचारा ना महात्म्यांना. आजही घडतं ना महाराज. म्हणजे शरीर कसं काय सोडताय. काल परवा आपण किती या परिसरातल्या बऱ्याच महात्म्यांची नावं ऐकली. यांनी शरीर सोडलं ना महाराज स्वतःहून. विशेष गोष्ट आहे. शरीर सोडता येतं पण ते कोणाला नाही. जीवन खरकट असल्यावर कसं काय शरीर सोडता येईल. त्याला तपश्चर्या असावी लागते. त्याला घासाघीस असावी लागते. मग खऱ्या अर्थाने त्यांनी ती स्थिती प्राप्त होऊ शकते. खरकट्यांना कशी प्राप्त होईल. म्हणून बारकाईने विचार केला पाहिजे. हे सगळं फक्त पाहून गंमत म्हणून नाही. त्याच्याकरिता जीवन कसाला लागलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. पण आजही महापुरुष त्यांनी चमत्कार करून दाखवतात. मगा भक्तीबाबांचं नाव मी घेतलं. हो उत्तरायण सुरू झालं त्याच दिवशी शरीर सोडलं. तोपर्यंत धरून ठेवलं होतं. इच्छामरणी आहे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. गोपिकांनी भगवंताच्या दिशेने धावा घेतला. गोपीनं शरीर सोडून दिलं. भगवंताच्या दिशेने निघून गेली. एक गोपी त्यांनी पतीची सेवा करत होती. ती भगवंताच्या दिशेने निघून गेली. या सगळ्या गोष्टी जरी घडल्या तरी त्याच्याहून विशेष गोष्ट सांगतो. एक गोपी बाळाला दूध पाजत होती. बाळाला दूध पाजत असताना त्यांनी महाराज पाव्याचा स्वर कानात आला आणि बाळाला खाली ठेवून दिलं. आई आहे बाळ ठेवून दिलं आणि भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाली. सर्वस्व सोडून गोपिका भगवंताच्या दिशेने निघून गेल्या. महाराज का जाता आलं. संसार कसं काय सोडता आला. सोडला नाही, सुटलेलाच होता. संसार सोडणं वेगळं, सुटणं वेगळं. सुटलेलाच आहे महाराज. ते कडू इंद्रावण असतं ना वेलाला, त्याचा त्याने कडू वास येतो. पण एखादं पिकलं की त्याचा सुगंध येतो महाराज. मग ते पिकलेलं कोणतं हे कसं ओळखायचं. बरेच असतात त्याला. आमचे भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर. ते सांगायचे हा दृष्टांत त्यांनी. ते म्हणायचे पिकलेलं त्यांनी फळ शोधण्याकरिता वाकायचं नाही शहाण्या माणसानं. मग काय करायचं. चालता चालता फक्त पायानं त्याला धक्का लावायचा.
धक्का लावल्याबरोबर जे बाजूला होतं समजायचं पिकलेलं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? समजायचं पिकलेलं आहे. जे त्या देठाला धरून असतं ते धक्का लागला नाही, हिसका हिसकी केली तरी निघत नाही. पिकलेलं जे फळ असतं ना देठाला चिकटल्यासारखं दिसतं पण देठाला सोडून असतं. हा महत्वाचा विचार आहे. तसे महापुरुष त्यांनी महाराज संसाराला चिकटल्यासारखे दिसतात पण संसाराला सोडून असतात. संसार त्यांच्यात नसतो. आणि आपण असे आहेत की हिसका पिसक केली तरी संसार सुटत नाही आपला. असं आपलं जीवन आहे. पण ते दिव्य महापुरुष आहेत. गोपिकांचं जीवन सुद्धा असंच आहे. पण भगवंताच्या दिशेनं गोपी जाण्याकरिता निघालेले आहेत. राजाच्या मनात अनेक प्रश्न आहेत महाराज. राजानं प्रश्न विचारला, भगवान जगाचा मालक आहे आणि तो धर्मस्थापना करण्याकरिता आलेला आहे. मग धर्मस्थापना करण्याकरिता आलेल्या देवानं या परस्त्रियांबरोबर रास करायचं ठरवलं. हा अधर्म नाही का? हे असं त्यांनी भगवान का करतोय असा प्रश्न त्यांनी विचारला. पण शुकाचार्यांनी वर्णन करून सांगितलं, राजा तुला जसं वाटतंय तसं ते नाही. तू तुझ्या चष्म्यातून पाहतोयस. तुला वाटतं की त्यांनी गोपिका आणि भगवंताच्या दिशेने जातात त्यांचा अंग संग होणार आहे, त्याच्यात काही विचार घडणार आहे असं तुला वाटतं. गोपिकांच्या अंतःकरणात सामान्य काम नाही. काम म्हणजे काय? इदम्य अस्यात इदम्य अस्यात इति काम शब्दिना. पंचदशीत वर्णन आहे महाराज. हे मिळवायचंय हे मिळवायचंय हे मिळवायचंय त्याला त्यांनी काम म्हणायचं. काही कामानाच नाही. चालल्या कशा करता? भगवंताला सुखी करण्याकरिता, देवाला आनंद देण्याकरिता. माणसाचं जीवन हे भगवंताला आनंद देण्याकरिता आहे. देवाला आनंद देता यावा असं जीवन आपलं आपण तयार करावं. गोपी भगवंताच्या समोर जाऊन त्यांनी पोहोचल्या. सुंदर वातावरण भगवंताने निर्माण केलेलं आहे. विशेष गोष्ट अशी आहे, प्रत्येक गोपी एकटीच गेली महाराज. दुसरे नाही म्हणले चल उशीर झाला असं नाही. निघाली आणि गेली. कोणाचा काहीच विचार नाही केला. काय शिकायचं त्याच्यातून? आपल्यालाही भगवंताच्या दिशेने जायचंय पण टोळी करून नाही जाता येत, ग्रुपने नाही जाता येत. यात्रा करायला जाता येईल त्यांनी ग्रुप तयार करून, पण देवाच्या दिशेने जर जायचं असेल तर एकट्यालाच जावं लागेल. पण कोणाचा काहीच विचार न करता सहज भगवंताच्या दिशेने गोपिका निघाल्या आणि जाऊन पोहोचल्या सुद्धा. भगवंतानं सगळ्या गोपिकांना पाहिलं, त्यांचं स्वागत करू लागला. स्वागतम ओ महाभागा प्रियम किम करवाणी वहा व्रजस्य अनामयम कश्चित वृतागमन कारणम. कशाकरिता व्रजभूमीत तुम्ही आलात सांगा. भगवंतानं स्वागत करून त्यांनी विचारायला सुरुवात केली. गोपी म्हणल्या, देवा तू स्वतःच बोलावतोयस मुरली वाजून आणि वरतून आम्हाला विचारतोयस का आल्या, कशाकरिता आल्या? तू बोलावलं म्हणून त्यांनी आलो. भगवान म्हणलं, मग जर वृंदावनाची शोभा पाहण्याकरिता आले असाल तर सुंदर वृंदावन आहे हे बघा आणि लवकरात लवकर घरी जा. कारण का तुम्ही पतिव्रता आहात. कुलवान स्त्रियांनी, घरंदाज स्त्रियांनी असं रात्री अपरात्री घराच्या बाहेर हिंडायचं नसतं. लवकरात लवकर घरी जा, तुम्ही पतिव्रता आहात. गोपी म्हणलं, जाणार नाही. नाही नाही तुम्हाला जावं लागेल भगवान त्यांनी म्हणतोय. मग भगवान त्यांनी पातिव्रत्याचं महात्म्य सांगू लागला. म्हणजे देव आता पूर्वमीमांसा सांगतोय. तो म्हणतो त्यांनी पतीच्या या मता अनुसरून पतिव्रता अनायासात महिता भेटेची की पतीची सेवा केली पाहिजे, अमुक झालं पाहिजे. एक उदाहरण देवानं सांगितलं. मोठी मोठी पतिव्रता होती आणि या पतिव्रतेने त्यांनी महाराज पतीची सेवा करत होती, जेवायला वाढत होती. तिचं लहान लेकरू रांगत रांगत त्यांनी निघालं आणि चूल त्यांनी पेटलेली होती. खोल असणारी चूल होती, त्याच्यात त्यांनी विस्तव होता आणि ते लेकरू आता त्या विस्तवाला हात लावणार. पण पतिव्रतेने विचार केला, मी पतीची सेवा करते हे सोडून कशी उठून जाऊ, म्हणून ती गेलीच नाही. माझा पती जर त्यांनी सुरक्षित असेल तर मला अजून लेकर होतील म्हणे, जाऊ द्या जे होईल ते होईल. आणि त्या लेकरानं चुलीत हात घातल्यावर विस्तवाची फुलं झाले. हे कशाचं सामर्थ्य म्हणे? पातिव्रत्याचं सामर्थ्य. पातिव्रत्याचा महिमा त्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवंतानं गोपिकांना जणू सांगतोय. गोपिकांनी म्हणलं, झालं का तुझं प्रवचन? सगळं म्हणे झालं. आता आमचं ऐक थोडस. आधी समोरच्याचं सगळं ऐकून घेत जावं आणि मग आपलं सांगत जावं. हा महत्वाचा विचार आहे. असं सांगावं की समोरच्याला काही बोलताच नाही आलं पाहिजे. हे वक्ते बाबांचं धोरण आहे. बाबांचं म्हणणं मी बऱ्याच वेळेला ऐकलं महाराज. ज्या माणसाचं बाबांना काही अमुक गोष्ट खटकली, हा धर्माच्या विरोधात बोलतो, हा शास्त्राच्या विरोधात बोलतो, हा संतांच्या विरोधात बोलतो, बाबा त्याचे माग खलपते कुठीत नव्हते. त्याच्या गावावरच दरोडा, डायरेक्ट त्याच्या गावातच जायचं आणि त्याच्याच पुढे जाऊन सप्ताह सुरू करायचा आणि अशी त्याची खाणी सुमारी काढायची. त्याची आई कोणची, त्याचा बाप कोणता, ते कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, सगळी त्याची खाणी सुमारीच काढायची.
मग असं बोलायचं, त्याला बोलायला जागा शिल्लक ठेवायची नाही, परत त्याला वरती डोकं काढू द्यायचं नाही. हे त्यांनी संत महापुरुषांना जमत, म्हणून तर धर्म जिवंत आहे असे महापुरुष झाले. म्हणून असे परत होणे नाही महाराज. ज्यांच्याकरिता आपण उपस्थित आहोत ते बाबा किती माणसं एकत्र गेले म्हणजे मोठे बाबा होतील, किती माणसं एकत्र गेले म्हणजे मोठे बाबा होतील, होणार नाहीत. किती माणसं एकत्र गेले म्हणजे वक्ते बाबा होतील, होणारच नाहीत, होणारच नाहीत. कोणाकडे 1 गुण असतील, कोणाकडे 2 असतील, कोणाकडे 10 गुण असतील. अरे 28 गुरूंचं एकाच वेळेला बाबाने ऐकलं आणि एवढं लोकांना सांगत होते. एवढं कोणाकडे आहे मला सांगा, विशेषत्व मला त्यांचं सांगायचंय. असू द्या, म्हणून हजर जवाबी असलं पाहिजे. गोपिका सुद्धा हजर जवाबी आहेत. देवाला म्हणल्या वा झालं ना तुझं, आता आमचं आहे म्हणे. पतिव्रत धर्म त्यांनी सांगतोयस. एक पतिव्रता होती, नवीन लग्न झालं, नवऱ्याला नोकरी लागली अमेरिकेला. तो मला त्यांनी जायचंय. ती म्हणली मला पण यायचं. तो म्हणला नाही तुला नेता येणार नाही, माझी सोय लागत नाही, तुला कुठून घेऊन जाऊ. तरी पण हट्ट करत होती. मग म्हणलं तू पतिव्रता आहेस ना, मग पतीची आज्ञा पाळणं तुझा धर्म आहे. मी तुला आज्ञा देतो, तुझा पती आहे, घरीच थांब. मग ती म्हणली थांबते, काहीतरी मला साधन द्या तुमची सेवा करायला. म्हणे मग मातीचा पुतळा तयार करून दिला स्वतःचा. आणि बाई पती म्हणून त्यांनी त्या पुतळ्याची सेवा करते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. मातीच्या पुतळ्याची सेवा केली. वर्षभर नवरा गावाला गेला होता. वर्षभरानं तो परत आला. संध्याकाळच्या वेळेला हिनं त्यानं पुतळ्याला नैवेद्य दाखवला होता. त्याचे पाय दाबीत होती मातीच्या पुतळ्याचे. आणि तो ओरिजिनल नवरा बाहेर आला. दरवाजा त्यानं वाजवला. ही म्हणली कोण आहे. तो म्हणला तुझा मालक आहे. आता आतमध्ये काय करत होती, पतीची सेवा करत होती. आणि बाहेर कोण आलेला आहे, पती आलेला आहे. आता तिनं काय केलं पाहिजे, पातिव्रत्य धर्म पाळते ना महाराज, पतीची सेवा करते, काय केलं पाहिजे खरं सांगा. तिनं तुम्ही हुशार आहात सगळे, मला काहीच संशय नाही. मातीच्या पुतळ्याची सेवा टाकून ती त्यांनी महाराज पतीला त्यांनी घरामध्ये आणण्याकरिता निघाली. हे जसं आहे ना, गोपिकांनी हेच समजून सांगितलं, देवा आमच्या घरी पती आहे, गोष्ट खरी आहे, पण तो चिखलाचा गोळा आहे, तो त्यांनी मातीचा पुतळा आहे. आणि तू जो आहेस ना, तो जगाचा मालक आहेस, पती आहे, जगतपती आहेस. आपण काल 2 दिवसापासून ऐकतो, पाती रक्षती लोकम इति पती. जो त्यांनी सगळ्या जगाचं भरण पोषण करणार आहे त्याला पती म्हणत जावं. परमात्मा एकटाच जगतपती आहे, तोच पती होऊ शकतो. मग जीवाचा पती जीव होऊ शकत नाही, जीवाचा पती संसार होऊ शकत नाही. जीवाचा पती जर झाला तर परमात्माच होऊ शकतो, यातला च काढायचा नाही, परमात्माच होऊ शकतो. म्हणून जीवानं परमात्म्याला शरण जावं. म्हणून पती आहे घरी इथपर्यंत ठीक आहे, पतीची सेवा केली म्हणून तर त्यांनी तुझी प्राप्ती झाली देवा. पण साधन कुठपर्यंत असतं, जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. साधन प्राप्त, साध्य प्राप्त झाल्याबरोबर साधन सोडून द्यावं लागतं. तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखोनी गोचरू, ऐसा साधन हातियारू हळूची ठेवी. जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तोवरी या साधना बजावेची नाही. साधन तोपर्यंतच करावं लागेल जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही. बोध प्राप्त झालं की साधन सुटत असतं. साधने सुटती आपैस. प्राप्ती झाली अपाठी, प्राप्ती झाल्यानंतर साधन सुटून जातात. मग पातिव्रत्य धर्म हे साधन आहे आणि तू साध्य आहेस, तू प्राप्त झालास, आता काय आवश्यकता आहे. म्हणून गोपिकांचं त्यांनी बोलणं भगवंतांना ऐकलं. तरी भगवान जा म्हणतोय. मग गोपिकांनी व्याकुळ होऊन त्यांनी पदर पसरायला सुरुवात केली, देवा असं करू नकोस, आता घरी जा म्हणू नकोस. इथे गीत आहे, त्याचं नाव आहे प्रणय गीत. प्रणय गीत. गोपिकांनी व्याकुळ होऊन भगवंताला मैवम विभोर हाती भवान गवितुम नृशंसम संत्यज्य सर्व विषयां स्तव पाद मूल. देवा तुझ्या चरणांच्या प्राप्तीकरिता सगळ्या विषयांचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. आणि आता घरी जा म्हणतोय, कोणत्या तोंडानं घरी जाऊ. आता घरी जाणार नाही. हाच नियम आता न फेरे माघारी, बैसले शेजाळी गोविंदाच्या. जग काय म्हणेल त्याशी काही घेणं देणं राहिलं नाही. वाढवत हे जन म्हणत शिंदळी, परी वनमाळी न विसरले. अशी अवस्था गोपिकांची झाली. आणि आकुल व्याकुल गोपिया उनकी दशा विभोर. भगवंतानं ती दशा पाहिली आणि सर्व विजयी असणारा परमात्मा गोपिकांच्या शब्दासमोर हरला. सर्व विजय आहे, पण भक्तांच्या समोर हरावंच लागतं महाराज. त्याला तो भक्तांच्या अधीन आहे. भक्त म्हणतील तसं त्यांनी करायला तयार होतो. म्हणून गोपिकांच्या समोर त्यांनी व्याकुळ झालेल्या गोपिकांना पाहून त्यांनी विभोर झाला परमात्मा. गोपिकांनी सुद्धा विचार केला, असा संसार कशाकरिता धरून ऐसे वरको क्यों वरू. मीराबाई म्हणतात,
जो जन्मे और मर जाए, वर वरु गोपाल को मारो चुडलो अमर हो जाए। ऐसे वर को क्यों रासा नवरा का करू, जो जन्माला येतो आणि मरतो। नवराच जर करायचा असेल तर तो अमर असावा, आणि अमर नवरा जर जगात कोण असेल तर फक्त परमात्माच आहे, त्याच्या वाचून दुसरा कोणीच नाही। पण गोपिका सर्वस्व टाकून त्याच्या समोर आल्या होत्या, आणि आता त्यांनी जा म्हणतो श्री देवा जा म्हणू नकोस, तुझ्या वाचून आम्हाला आता कोणी नाही, सर्वस्व टाकून आलो, माय नाही बाप नाही कोणी नाही, लेकर बाळ सगळा संसार सोडून आलो। हे बोलायलाच फक्त चांगलं वाटतं। इथं आसनावर बसून उंच दागणी जागेवर बसून तुमच्यावर छाप मारून घ्यायला काय होतं महाराज, वजन मारायला फार गंमत लागते। संसार सोडणं आणि संसाराच्या नावे घालून या शून्य आणि हे सगळं मनाला फार छान वाटतं, पण कुठं रग लागते ती ज्याची त्यालाच माहित असते। म्हणून त्याने संसार सोडणं तेवढं सोपं नाही। या गोपिकांनी सोडलाय संसार, म्हणून तर भगवंताचं फार प्रेम आहे, सोडीला संसार म्हणून माया तयावरी फार, अशी त्यांनी प्रमाण आपण पाहू शकतो। म्हणून त्याने गोपिकांचं ते म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झालेले आहे। गोपिकांच्या अंतकरणामध्ये भगवंताला भेटण्याची आस आहे। पूर्वानुरागात गोपिका बोलत आहेत, पूर्वानुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग। म्हणून पूर्वानुरागातली ही भाषा आहे, भगवंता तुझ्या भेटीची आवश्यकता आहे। आणि मग मात्र भगवंताने त्याने महाराज ते जाणलं आणि रास करण्याकरिता तयार झाला। रासेश्वरी, भागवतात तिचं नाव नाही, रासेश्वरीच तिला म्हटलंय, पण तिचं नाव आहे भगवती राधा। शुकाचार्यांनी तिचं नाव घेतलं नाही का, तर तिच्या नावाच्या विरुद्ध होत होतं महाराज। राधा म्हणजे धारा, खर तर ती धारा आहे भगवंताच्या शुद्ध प्रेमाची धारा, शुद्ध प्रेमाची धारा, ती अखंड अविरतपणे त्यांनी वाहते आहे। त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची वासना नाही, संसार नाही, भगवंताशी एकरूप तग्नी करून टाकणारी धारा आहे, तिचं नाव आहे राधा। खरं तर धाराच नाव आहे, पण धारा 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 राधा, हे धाराचं राधा झालेलं, अशी असणारी ती राधा, म्हणून ती रासेश्वरी आहे। आणि आता ती त्यांनी भगवंताच्या जवळ आहे, भगवान रास करणार आहे हे त्यांनी कामदेवाला कळालं, आणि कामदेव प्रत्यक्ष प्रगट झाला। तुम्हाला राम अवतारात आलो होतो, माझे 5 बाण घेऊन आलो होतो, पण तू एक पत्नी व्रत धारण केलं होतं, त्याच्यामुळे तुझ्यावर माझं काही चाललं नाही, तू व्रतस्थ होतास। आता मात्र तो कोणत्या प्रकारचं व्रत धारण केलं नाही, आणि अनेक स्त्रिया तुझ्या अवतीभोवती आहेत, तू त्यांच्यावर रास करणार आहेस, बघू माझ्याशी युद्ध कर। भगवान त्यांनी अशा पद्धतीनं युद्ध करतोय। डोंगरेजी महाराज या रास लीलेला मदन मान मर्दन लीला म्हणायचे। मदन मान मर्दन लीला, मदन म्हणजे कामदेव, मान म्हणजे अभिमान, मर्दन म्हणजे घालविणारी, कामदेवाचा अभिमान घालवणारी लीला। कामदेवानं 5 बाण भगवंतावर त्यांनी सोडायला सुरुवात केली महाराज। 5 प्रकारचे बाण आहेत, वशीकरण आहे, स्तंभन आहे, उच्चाटन आहे, उद्दीपन आहे, हे सगळे 5 कामाचे बाण आहेत। त्या बाण भगवंतावर चालवले, पण काही चाललं नाही। भगवान त्यांनी महाराज दिव्य आहे, तो त्यांनी लीला करतो आहे। गोपिका भगवंताच्या समोर त्यांनी प्रेम मागू लागल्या, कान्हा रे थोडासा प्यार दे। भगवंताच्या समोर त्यांनी प्रेम मागू लागल्या, भगवान त्यांनी प्रेम देण्याकरिता तयार झाला। सर्व गोपिका भगवंताच्या अवतीभोवती त्यांनी अशा पद्धतीने नाचतायत। भगवान मध्ये उभा आहे, रासेश्वरी त्याच्या बरोबर आहे, आणि विलक्षण प्रेमामध्ये चिंब अशा पद्धतीने झालेले आहे। हे कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा सितार दे, रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा सितार दे, घूंघट उतार दे, भिक्षा झोली डाल दे, घूंघट उतार दे, भिक्षा झोली डाल दे, आगे गुजरिया भूल गई रे खड़क नगरिया,
विरह गोपिकांना आता होणार आहे. पूर्वानुरागात विनंती करत होते, देवा तुझी भेट व्हावी, गरज आहे भेटीची, भेटीची गरज वाटावी. जसं तहानलेल्या माणसाला पाण्याची गरज वाटते, जसं भुकेलेल्या माणसाला अन्नाची गरज वाटते, तशी भगवंताच्या भेटीची गरज वाटावी, मग भगवान भेटतो. निखळतागणी टाळ वाजवल्याने भेटत नाही. निखळतागणी वाऱ्या केल्याने ते चक्रा मारल्या, पंढरपूरला गेले ना आले घरी, आणि गरजच नाही वाटली देवाची भेटी. देव म्हणतो आला पंढरपूरला, गोष्ट खरी आहे, पण तुला गरज कुठे होती माझ्या भेटीची? गरज वाटली पाहिजे. गोपिकांना गरज आहे, गरजेने व्याकुळ झाल्या होत्या. देवा दर्शन दे म्हणून, देवा तुझं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता आलेलो आहोत म्हणून त्यांनी प्रेम मागू लागल्या. कान्हा रे थोडासा प्यार दे, कन्हैया त्यांच्यावर खेळू लागला. गोपिका भगवंताच्या अवतीभोवती नाचतायत, पण मनात भाव आहे. बघा, अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, जगाचा मालक आहे. आपण काय भाग्यवान आहोत नाही की जगातल्या एवढ्या सगळ्या स्त्रिया सोडून आपल्या बरोबरच लीला करतोय, आपल्या बरोबर त्यांनी खेळतोय. गोपिकांना अभिमान झाला महाराज, अभिमान. बऱ्याच वेळेला परमार्थात मान चालतो, पण अभिमान नाही चालत. मान चालतो. माऊलींच्या सोहळ्याबरोबर घोड्याला सुद्धा मान आहे, माऊलींच्या सोहळ्याबरोबर बैलाला पण मान आहे, माऊलींच्या सोहळ्याबरोबर चोपदाराला सुद्धा मान आहे. त्यानं काठीवर केली की सगळा समाज किती लाखो असू द्या चिडीत चूप होतो. मान आहे महाराज, त्याचा मान आहे. परमार्थात मान चालतो, फक्त अभिमान चालत नाही. आणि परमार्थात जर अभिमान झाला तर त्याचा कार्यक्रमच करतो देव. कारण देवाला अभिमान सहन होत नाही, देवाला सगळं सहन होतं, फक्त अभिमान सहन होत. इथं फार मोठी माणसं आहेत, त्याच्यामुळे जरा जपून बोलतोय. माझ्यासारख्यानं यांच्या समोर बोलणं योग्य नाही. तुम्ही मला बसवलं ना वरती बोलायला, पण थोडासा उद्धटपणानं तुमच्या सत्तेवर त्यांनी उद्धटपणानं तुमच्या समोर बोलतोय. असू द्या ना. लढीवाळपणानं ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचका पावली, ते चोज करून मावली रिजी जेवी. जशी आई कौतुक करते तसं तुम्ही कौतुक करावे. कौतुक संती माये बापी, जीवन देवने रोपी वाढवावे. म्हणून तुम्ही कौतुक करणारे आहात, म्हणून थोडस उद्धटपणानं तुमच्या समोर बोलतोय, थोडीशी सलगी करतोय. केली ते लिकुरे सलगी पाहिजे असो. म्हणून त्यांनी महाराज गोपिकांना अभिमान झाला. अभिमान भगवंताला सहन होत नाही. म्हणून त्यांनी गोपींच्या बरोबर विहार करणारा हा परमात्मा पाहता पाहता गुप्त झाला, अंतर्धान झाला. तो अंतर्धान झाल्यानंतर त्यांनी महाराज गोपिका व्याकुळ झाल्या, भगवंताला पाहू लागल्या. कुठे गेला का नाही, का गेला असेल, कुठे गेला असेल. व्याकुळ होऊन त्यांनी भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. देव दिसत नाही. पौर्णिमेची रात्र आहे, पूर्ण रूपाने चंद्र उदयाला आलेला आहे. शुद्ध असणारा शुभ्र प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये त्यांनी महाराज माग लावू लागल्या गोपिका. कुठे गेला असेल. माग लावता लावता कळालं एकट्याचेच पाऊल चिन्ह दिसले नाहीत, पाऊल खुणा दोघांच्या दिसल्या. मग गोपी बोलू लागल्या, अरे एकटा नाही गेला, तिला बरोबर घेऊन गेला. ती म्हणजे कोण, रासेश्वरी. तिला बरोबर घेऊन गेला, ती पण बरोबर आहे. शोधण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू आहे. जिला बरोबर घेऊन गेला होता फार दूरपर्यंत नेलं. आणि नेल्यानंतर त्यांनी महाराज एक उंच असणार झाड वृक्ष आहे, त्याच्यावर एक वेली वरती गेलेली आहे. त्या वेलीला फुलं आहेत. ते फुलं स्वतःच्या हाताने देवानं तोडलेले आहेत. आणि तोडून त्यांनी महाराज तिच्या वेणीमध्ये गुंफलेले आहेत. तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, वा रे वा, एवढ्या सगळ्या गोपिकांना सोडून त्यांनी मलाच एकटीला घेऊन आला आणि वृंदावनात अशा पद्धतीने माझ्या बरोबर विहार करतोय. तिनं त्यांनी थोडस बोलायला सुरुवात केली, देवा चालून चालून फार दमले रे, मला आता चालवत नाही, जरा खांद्यावर घेतोस का. अभिमान झाला होता ना महाराज. खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला, खांद्यापर्यंत नेलं. आणि खांद्यापर्यंत नेऊन भगवान तिथेही अंतर्धान झाला. तिला एकटीला सोडून दिलं, रपकन खाली पडली महाराज जमिनीवर. आणि आता गुप्त झाला. आता ती रडू लागली. बाकीच्या तर शोध घेतायत. आता जिला बरोबर नेलं ती कासावी सोडून रडती आहे. पण खरं सांगू का, ती अशी नाही, ती अभिमान होणारी नाही, ती जीवाला भगवंताच्या जवळ नेणारी आहे. तिने केलेली लीला आहे महाराज. तिला शुद्ध प्रेम कशाला म्हणतात हे दाखवायचंय. मग ती व्याकुळ झालेली आहे, भगवंताला हाका मारते. सगळ्या गोपिका शोधत शोधत तिथपर्यंत गेल्या. भगवंताच्या पाऊल खुणा दिसल्या. चवड्यावर उभा राहिला होता, टाचावरती गेलेले आहेत. इथं त्यांनी असा बसला असेल, इथं फुलं अशी तोडले असतील. त्या सगळ्या गोष्टीचा माग लावत गोपिका निघाल्या आणि त्या गोपीजवळ जाऊन पोहोचल्या. ती मूर्छित पडत होती. ती व्याकुळ होऊन त्यांनी गोपिकांना म्हणत होती, हे गोपिकांनो, माझा श्याम सुंदर मला सोडून निघून गेलेला आहे. कसा भेटेल कान्हैया रे जग जेठी, दे भेटी एक वेळा. काय मोकलिले वनी सावजांनी वेढिले.
देवा मला दर्शन देण्याकरिता ये, माझं मन रमत नाही रे कशात. हे मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. मज कृष्ण भेट भावा, मज कृष्ण भेट भावा, मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. कृष्ण भेट भावा, कृष्ण भेट भावा, मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेट भावा, कृष्ण भेट भावा, रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. भगवान भेटावा क्वासी क्वासी महा भुज. हे देवा, हा अनाथ रमण पृष्ठ क्वासी क्वासी महाभुज. कुठे आहेस देवा? का सोडून गेलास देवा? का टाकून दिलास देवा? असा विचार अंतकरणात आहे. व्याकुळ होऊन पुन्हा त्यांनी मूर्छित पडतायत. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, अशी अवस्था त्या गोपीची झाली. तिची ती अवस्था पाहून गोपिकांना कळालं खरं प्रेम कशाला म्हणतात. आणि मग सगळ्या गोपिकांनी मिळून एक विचार केला की आपण सर्वांनी मिळून भगवंताला हाका मारण्याकरिता जायचं. त्या सगळ्या मिळून पुन्हा यमुनेच्या काठावर आल्या. त्या गोपीला आपल्या बरोबर आणलेलं आहे आणि सर्व मिळून त्यांनी भगवंताला हाका मारून पुन्हा पुलिन मागत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगुकृष्ण तदागमन कांक्षिता. भगवंताच्या आगमनाची अपेक्षा त्यांनी अंतकरणात आहे आणि हाका मारू लागल्या. भगवंताला गीत गायलं. गीत म्हणजे अंतकरणातल्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे. आपण याच्या आधी 2-3 वेळेला कथित ऐकलेलं आहे की हे भागवत त्यांनी घटनात्मक आहे, हे भागवत स्तुत्यात्मक आहे, हे भागवत गीतात्मक आहे आणि हे भागवत उपदेशात्मक आहे. आणि याच्यामध्ये गीत सुद्धा फार महत्वाचं आहे. गोपिकांनी गीत गायले. 5 गीत आहेत गोपिकांची. मग विशेष असणारा भाव या गीतांमध्ये आहे. आणि हे श्रीमद भागवत त्यांनी 12 स्कंद म्हणजे भगवंताचे 12 अवयव आहेत. त्याच्यामध्ये दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी महाराज हे गोपिकांनी गायलेले 5 गीत म्हणजे त्यातले पंच प्राण आहेत. आणि त्यात पुन्हा त्यांनी महाराज गोपी गीत म्हणजे त्यातला मुख्य प्राण आहे. त्र्यंबकचे स्वामी आहेत ना, त्यांना विचारलं बा महाराज तुम्हाला भागवत प्रिय वाटतं? म्हणे हो. तुम्हाला नेमकं काय आवडतं भागवतातलं? ते म्हणजे गोपी गीत आवडतं. संन्याशाने सांगितले गोपी गीत आवडतं. महत्वाचा विचार सांगतो का गोपी गीत म्हणजे त्यांनी महाराज प्राण आहे. भागवताचा प्राण आहे गोपी गीत. त्यात विशेष भाव आहेत पण ते असे 5-10 मिनिटात सांगायचे नसतात. त्याच्याकरिता गोपी गीत कथाच त्यांनी व्हावी लागते आणि त्यालाही पुन्हा ते सांगण्याकरिता त्याचं चिंतन करावं लागतंय, अध्ययन त्यांनी असावं लागतंय. आमच्यासारख्याचं काम नाही. ते त्यांनी विद्वान महात्मे समोर बसले आहेत ना. संस्कृतात असणारं गीत आहे. सामान्य माणसाला काय कळतं महाराज त्याच्यातलं? फक्त आपला हरिपाठासारखं म्हणायचं म्हणून आपण म्हणू शकतो. पण अर्थ आता हरिपाठ त्यांनी प्राकृतात आहे तरी लोकांना हरिपाठाचा अर्थ कळत नाही. भजे खात वर इथं भावनायुक्त म्हणतात. हरिपाठच कळत नाही, काय करावं त्याला? भक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या म्हणायचं तर भक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या असं म्हणलं जातं. म्हणजे काहीतरी त्यातला अर्थ कळत नाही ना महाराज. महत्वाचा मुद्दा आहे. गोपीगीत कसं कळेल सामान्य माणसाला? म्हणून फक्त आपण म्हणू शकतो. चाल लावून त्यांनी म्हणणं आणि त्यातला अर्थ कळणं याच्यात फरक आहे. म्हणून त्यांनी गोपिका व्याकुळ होऊन भगवंताला त्यांनी हाका मारतायत. त्याच्यात गीत पाहायला मिळालं. त्याचं नाव आहे गोपीगीत. त्यांनी थोडस गोपीगीत आपण म्हणूया. गोप्यौचो जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रयी दयित दृश्यता दिक्षु
स्वतावता स्वयंधृता सव स्वामी चिन्वते शरदुदाशये साधुजातस सरसि जोदर श्रीमुषादुषा स्वरसनाथते शुनकदासिका वरदनिघ्नतो नेह किंवल विषजनाभ्यास व्यानराक्षसा वर्षमारुता वैद्युयानः वृषमयात्मजा विश्वतो मया वृषवते वयं रक्षिता खलु गोपिका नन्दनो भवा अखिलदेहिना अन्तरात्मको विघ्नसार्थिको विश्वगुप्तये लसौदेवा सात्वताम्बुजे भयं पुष्पिधूयते चरणमेयुषा संसृते मया करतरोरुहं शान्ततामनं शिरसि देहिना शेखरग्रहं व्रजजनार्तिहं वीरयोषिता निजजनस्मय संसनर्पितं भज सखे भव किङ्किरीस्मरो जलरुहारं चारुदर्शय भरतदेहिना पापदर्शनं गुणचरार्पितं श्रीनिकेतनं फणिफलार्पितं देवनाम्बुजं गुरुकेशुना कुन्तिहर्षदं मधुरयाजिना वरकुमार्जया स्वमुख्या पुष्करेशनं श्रीकरीमा वीरमुल्यते रलरमेघुना ध्याययन्तामृतं तत्सजीवनं कलमशापनं श्रवणमङ्गलं श्रीमदागतं भूरिगुणान्विते भूरिराजना प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रहसि संविदो यारनिष्कुशा भूपतो मना शोभयन्तरे चलसि यद्व्रजा कारयन्तशो नलिनसुन्दरं नाथते पदं शिरविनाकुले नीरतीतिना कविरतां मना कान्तगच्छति दिनपरीक्षये नीलकुन्दले वनरुहाननं बिभ्रदामृतं घनरजस्वलं दर्शयन्तु मनसि न स्मरं वीरयच्छसि प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डलं ध्येयमापदे चरणपङ्कजं शन्तमङ्कते रमणस्तने पद्मयाजितं सुरवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुष्ठुचुम्बितं इतररागवे स्मारणं पुरा इतरवीरलास्तेधरामृतम् अतति यद्भवा मणिकाननं कुलयुगायते वामपश्यतां कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जडमुलेशतां पक्ष्मपुष्टां पतिसुतान्वयं भ्रातृबान्धवा अतिविलङ्घने इत्युदागता गतिविदस्तमूत् गीतमोहिता जितवयोषिता गच्छेतिशीराजसंविदं गच्छयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणं बृहदरश्रियो वीक्षतामते मूर्तिस्पृहा प्रियते मया भजवतोकतां व्यक्तिरङ्गते वचनमङ्गलं विश्वमङ्गलं यजमानाक्षरं स्वस्वहात्मनां स्वजनरुजां यत्ते सुजातचरणाम्बुरहंसनेषु भीताशने प्रियदधिमहि कर्कशेषु ते नाटवी मटसि तत्व्यथतेन किं स्वित्
कुरुपादिभिर भ्रमति धीरभवदायुषाम नः. गोपिकांनी हे गीत गायलेलं आहे. आपल्या अंतकरणातले भगवंताविषयीचे भाव गोपिकांनी या गीताच्या माध्यमातून व्यक्त केले. देवा, तप्त झालेल्या जीवनाला शांत करणार तुझं कथामृत आहे. तू त्याने आम्हाला सोडून निघून गेलास. का गेलास? भावना व्यक्त करतायत. भगवंतानं भावना जाणल्या आणि मग त्यांनी महाराज भगवान गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतोय. तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा. भगवान त्यांनी गोपिकांच्या मध्ये प्रगट होतोय. गीत गोपिकांनी गायले. आता हे या भागवतातल्या श्लोकांची संथा घ्यावी लागते, तेव्हा ते निदान मानता तरी येतात. अर्थ त्याच्या पुढची गोष्ट आहे. आम्ही याची संथा घेण्याकरिता नाशिकला थांबलो होतो. म्हणजे माधवदास महाराज राठी, ज्यांना थोडं थोडं संस्कृत त्यांचं झालेलं आहे, म्हणून त्यांच्याकडून बऱ्याचशा श्लोकांची भागवतातल्या संथा त्यांनी घेतली आणि मग त्यांनी थोडं थोडं म्हणता येत आहे. हे बघा, आपण कुठं काय शिकलो सांगत जावं आणि सगळ्यांच्या समोर सांगावं. लाजायची काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये? जे शिकलो आपण ते सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज हे असे भाव आहेत. आता हे कोण त्या गाई पाठ करायला लागले? ते बाबूराव महाराज मला दिसत होते की जे त्यांनी एवढ्या दिवसापासून भागवत सांगतोय. भागवत सांगता सांगता जन्म चालला माझा. मला बघून म्हणावं लागलं, ते न बघता म्हणत होते. म्हणजे त्यांनी पाठ आहे त्यांचं असं आहे. म्हणून त्याच्यात उतरलं पाहिजे आपल्याला. ते काय असे महात्मे आहेत महाराज. स्वामींनी त्यांनी, स्वामी म्हणजे पूजनीय आदरणीय श्री तुंतुने महाराज शास्त्रीजी, त्यांनी श्रीमद भागवताच्या सगळ्या श्लोकांचा पदच्छेद अन्वय केला आणि भाग्याची गोष्ट आहे महाराज. आपल्याकडे तर फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचं लवकरात लवकर प्रकाशन होईल. आता मला त्यांनी आवर्जून सांगितलं की अख्खं भागवत त्यांनी झालं, आता पूर्ण झालं. म्हणजे हे त्यांनी आणि वक्ते बाबा त्यांनी भागवताचे पाठ घेत होते. जसे प्रक्रिया ग्रंथ त्यांनी सांगितले जात तसे भागवताचे पाठ घेत होते. हे पण विशेषच आहे ना महाराज. म्हणून भागवत सामान्य नाही, याच्यात विशेष असणारे भाव आहेत. असो, जरी ते संस्कृतातलं आपल्याला कळत नसलं तरी व्रजभूमीत त्यांनी बोललं जातंय, व्रज भाषेत त्यांनी केलेलं स्तवन आहे ते आपल्याला कळेल ना महाराज. पण गोपिका आडवू लागल्या, त्याच्यातला भाव व्रजभूमीतल्या त्यांनी व्रज भाषेतल्या शब्दांमधून त्यांनी व्यक्त करता येऊ शकतो. पण गोपिका त्यांनी भगवंताला हाक मारतायत, दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा. मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. तुझ्या दर्शन वाचून अंतकरणात व्याकुळता निर्माण होते. तू प्रगट हो. भगवंतानं गोपिकांचं म्हणणं ऐकलं आणि भगवान गोपींच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबर धरस रघवी साक्षात मनमथ. मनमथ मनमथ म्हणजे कामदेव. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा हा परमात्मा दिव्य रूप धारण करून गोपिकांच्या समोर प्रगट झाला. गोपिका सरसावल्या.
कोणी भगवंताचा हात पकडला, कोणी चरणाला लागताय, कोणी रागानं पाहताय, कोणी गळ्यात हात घातलेला आहे. सगळ्या गोपी भगवंताच्या अवतीभोवती आहेत. एका गोपीनं त्यागनी महाराज स्वतःची ओढणी जमिनीवर अंथरली आणि त्याच्यावर त्यांनी भगवंताला बसायला सांगितलं. भगवान बसलेला आहे. गोपिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, कसा आहे श्री देवा, का सोडून निघून गेलास आम्हाला? एवढं प्रेम आम्ही तुझ्यावर करतो आहोत आणि तू आम्हाला सोडून निघून गेलास, का गेलास सांग. भगवान म्हणला, कोण मी? हो म्हणे, तूच. कधी निघून गेलो? इथंच आहे. अरे निघून गेलास म्हणे देवान, पुन्हा म्हणतो इथेच आहेस. कसं काय इथंच आहे? म्हटलं मी गुप्त होऊन तुमच्याकडे पाहत होतो, गुप्त होऊन तुमच्या अवतीभोवतीच होतो, पाहत होतो. जगात अनेक प्रकारचे लोक असतात, त्याच्यातलं कोणत्या प्रकारचा आहेस तू हेच कळत नाही म्हणे. प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे याच्यात मोठा. ते सगळं सांगण्याकरिता वेळ नाही ना महाराज, धावपळीत मला पुढे जायचंय. तेव्हा समाजात असा एक वर्ग आहे जो त्यांनी विनाकारण सगळ्यांवर प्रेम करतो. एक असा वर्ग आहे जो आपल्यावर प्रेम करतो, त्याच्यावरच प्रेम करतो. आणि तिसरा वर्ग असा आहे जो कोणावरच प्रेम करीत नाही. जे कोणावरच प्रेम करीत नाही त्याच्यात 4 प्रकार आहेत पुन्हा. एक आहे आत्माराम, एक आहे आप्तकाम, एक आहे अकृतज्ञ आणि एक आहे गुरुद्रोही. 4 प्रकारचे लोक आहेत. आत्माराम, स्वतःची मस्ती आहे, मस्त आत्मस्थितीमध्ये तल्लीन झालेला आहे, काय घेणं देणं नाही जगाशी. आत्माराम. काही आप्तकाम आहेत. आप्तकाम म्हणजे काय? काम झालं आपलं, काम सरून वैद्य मरू, अशी त्यांनी काहींची अवस्था असते, मग दुसऱ्यावर प्रेम करीत नाहीत ते. आप्तकाम. अकृतज्ञ म्हणजे कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारे, म्हणून ते त्यांनी अशा पद्धतीनं कोणावर प्रेम करीत नाहीत. आणि गुरुद्रोही. गुरुद्रोही म्हणजे गुरुन शिष्य डोळ्यासमोर आणायचं नाही. गुरुद्रोही म्हणजे काय? ज्यांना आपल्यावर उपकार केलेला त्याच्यावर अपकार करणारा, उपकार करणाऱ्यावर अपकार करणारा जो त्याला गुरुद्रोही म्हणत जा. असे त्या प्रकार समाजात आहे. तू नेमका कशात बसतोस सांग. तो म्हणला, मी कशातच बसत नाही, माझ्यावर आरोप करू नका, मी गेलोच नाही, इथेच होतो. अरे मग इथंच होता, मग दिसत का नव्हता? म्हणा मी गुप्त होतो, अदृश्य रूपाने तुमच्या अवतीभोवती होतो. मग अदृश्य का झाला होतास सांग. म्हणे तुझ्याकडे, तुमच्याकडे पाहत होतो. म्हणे काय पाहत होतास? तुम्ही कशा रडता, तुम्ही कशा व्याकुळ होता हे मी पाहत होतो. म्हणे का बरं पाहत होता हे? मग देवानं खरं सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मनातलं सांगतोय. तो म्हणला, खरं सांगू का गोपिकांना, मला ना माझ्याकरता कोणीतरी रडलेलं फार आवडतं, मला माझ्याकरिता कोणीतरी कासावीत झालेलं फार आवडतं, मला माझ्याकरिता कोणीतरी व्याकुळ झालेलं फार आवडतं. हे सगळे लोक आहेत समाजातले, सगळे भक्ती करणारे आहेत. त्यांच्या नावापुढं साऱ्यांच्या पुढं हरिभक्तीपरायण लिहिलेलं आहे. पण सगळे रडतात. माझ्या समोर बऱ्याच वेळेला रडणारी माणसं सापडतात, पण खंत आहे, खंत. कशाची? हे रडतात हे माझ्याकरिता नाही, हे त्यांच्याकरिताच रडतात. देवा माझं असं होऊ दे, देवा माझं फलन होऊ दे. स्वतः करता रडणाऱ्या लोकांची यादी फार मोठी आहे. माझ्याकरिता कोण रडतो जगामध्ये? अरे देवाकरिता रडण्याकरिता पुण्य असावं लागतं. थोडा लक्षपूर्वक ऐका. रडणं सुखानं होतं का दुःखानं? रडायचं म्हणल्यावर दुःख व्हावं लागेल, मग त्याने रडतो. आणि दुःख कशाचं फल आहे? पापाचं का पुण्याचं? दुःख त्याने महाराज पापाचं फल आहे. मग रडणं त्यांनी पापाचं फल आहे ना महाराज. मग त्यांनी पाप करावं लागेल, मग देवाजवळ रडावं लागेल, असं नाही. संसाराकरिता रडणं हे पापाचं फल आहे, पण परमात्मा करता रडणं याच्याकरिता फार पुण्य असावं लागेल, फार मोठं पुण्य पदरात असावं लागेल, तेव्हा देवाकरिता रडता येतं. कोणी पण देवाकरिता रडत नाही महाराज. मग देवाकरिता रडण्याकरिता विशेष असणारा भाव अंतकरणात तयार होतो. तदीयता, त्वदीयता, मदीयता, भक्तीचे त्यांनी विशेष भाव आहेत ना महाराज. भक्तिशास्त्र बघा म्हणजे कळेल. देवा मी तुझाच आहे, या जगामध्ये फक्त तूच माझा आहेस आणि हे सगळं तुझंच आहे, तुझ्या वाचून आता दुसरं काहीच नाही, अशी स्थिती निर्माण व्हावी. ही भक्तीची उच्चतम स्थिती आहे. आणि त्यापेक्षा भक्तीमध्ये दैन्य महत्वाचं आहे. भक्तीचं सर्वात मोठं टोक जर काय असेल तर दैन्य. हे दैन्य कशाचं आहे? अरे सर्वस्व देवाला देऊन टाकावं, काहीच शिल्लक ठेवू नये आणि सगळं देऊन पुन्हा म्हणावं, देवा तू माझ्याकरता एवढं करतोस, पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही रे. सगळं जीवन देऊन टाकल्यावर म्हणावं. हे सगळ्यांना म्हणता येत नाही. हे ज्यांना म्हणता येतं ते भगवंताला फार प्रिय आहेत महाराज, फार प्रिय आहेत भगवंताला. पूरा जीवन लुटा के वो भिकारन, धनको की राजधानी हो गई. राधा ऐसे भई श्याम की दीवानी, कि व्रज की कहानी हो गई.
आज ब्रजभूमीची कहाणी झाली का सर्वस्व देवावर लुटून टाकलं महाराज. विना परिणय के वो प्रेम की पुजारन तो कान्हा की पटराणी हो गई. लग्नच करायची काय गरज आहे. विना परिणय के वो प्रेम की पुजारन. गर्ग संहितेत भगवान श्रीकृष्ण परमात्माने राधा राणी यांचा विवाह सांगितलेला आहे. भागवतात मात्र तसं वर्णन नाही. पण विशेष गोष्ट हीच आहे. दैन्य देवा एवढं करतोस माझ्याकरिता पण मला तुझ्याकरिता काहीच करता येत नाही. ही भावना निर्माण होत ही दैन्य स्थिती आहे. आणि अशा स्थितीत सगळ्या गोपिका आहेत. भगवंताच्या समोर त्यांनी बोलतायत. भगवान म्हणला नाही मी तुमच्याकडे पाहत होतो तुम्ही माझ्यासाठी कशा व्याकुळ होता, कशा कासावीस होता, कशा रडता. असं बोलला बरोबर त्यांनी महाराज गोपिका पुढे बोलू लागल्या. गोपिकांनी पवित्रच बदलला. देवा असं आहे तुला त्यांनी रडलेलं आवडतं. हो म्हणे हो. मग असं कर आमच्या डोळ्यासमोरून ताबडतोब निघून जा. आताच्या आता चालतं हो. गोपी म्हणला भगवान म्हणला आता माझ्या प्राप्तीकरिता रडत होतात आणि आता मला त्यांनी म्हणतात चालता हो. म्हणे कशा करिता का बरं जाऊ. देवा तू जर आमच्या समोर असशील तर आम्हाला तुझ्यासाठी रडता यायचं नाही रे. तुझा विरह ज्या दिवशी आम्हाला होईल त्याच वेळेला आम्हाला तुझ्याकरिता रडता येईल. याला समर्थारती म्हणायचं. भक्तिशास्त्रात रती पण सांगितलं. साधारण रती, सामंजस्य रती आणि समर्थारती. साधारण रती म्हणजे काय माहिती आहे. आपल्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणं याला साधारण रती म्हणतात. सामंजस्य रती म्हणजे काय. दोघांच्या सुखाचा विचार करून एकमेकावर प्रेम करणं याला सामंजस्य रती म्हणतात. आणि समर्थारती म्हणजे काय. फक्त समोरच्याच्या सुखाकरताच त्याच्यावर प्रेम करणं याला समर्थारती म्हणतात. देवा तुला जर रडलेलं आवडतं आणि आमच्या रडण्यानं जर तू सुखी होणार असेल तर तू जन्मभर आमच्या समोर परत कधीच नाही आला तरी चालेल. देवा निघून जा. असं ज्या वेळेला गोपिका बोलू लागल्या त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. त्यानं धाडकन जमिनीवर अंग टाकून दिलं गोपिकांच्या समोर आणि हात जोडून विनंती करायला लागला. गोपिकांनो सगळं म्हणा फक्त मला तुमच्या समोरून जायला सांगू नका. या जगात मला तुमच्या वाचून आहेच कोण. हे सगळे लोक त्यांनी संसारात अडकलेल्या शंभरात अडकलेल्या माशीसारखे. ते त्याच्यातच एक पाय काढला की 5 फसून बसतात. संसाराशिवाय त्यांना काही सुचत नाही. हे कधी माझं चिंतन करतील, माझ्याकरिता कधी विभोर होतील. तुम्हीच एक अशा आहात की जगामध्ये सर्वस्व टाकून त्यांनी माझ्या समोर आलात, माझ्या प्राप्तीकरिता आलात. तुमच्याशिवाय या जगात माझं कोणी नाही असं भगवान म्हणू लागला. आता चित्र बदललं. मग गोपिका पदर पसरून प्रेम मागत होत्या. आता भगवान प्रेम मागतोय. गोपिकांनो प्रेम द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला कितीतरी प्रमाण मला सांगता येतील. प्रेम मागू लागला. गोपिकांनी त्याचं बोलणं त्यांनी डावललं आणि पुन्हा सावरून घेतलं. देवा तू काय प्रेम मागतोस. आम्हीच तुझ्या समोर प्रेम मागण्याकरिता आलो. आता त्यांनी भगवान महारास करण्याकरिता तयार झाला. रास आणि महारास याच्यातला फरक सांगतो. रास म्हणजे रास लीलेत भगवान एकटाच उभा आहे, गोपिका अवतीभोवती आहे. आणि महारास म्हणजे काय. एक एक गवळण एक एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ. प्रत्येक गोपीच्या समोर भगवंताने एक एक रूप धारण केलं. जेवढ्या गोपी आहेत तेवढे भगवंताने रूप धारण केले आणि प्रत्येक गोपी बरोबर भगवान रास करतो. ही महारास आहे. आणि आता विभोर होऊन त्यांनी रासलीला होऊ लागली. कन्हैयाच्या छंदात त्यांनी गोपिका सर्व नाचू लागले. देवदेवता पाहण्याकरिता येऊ लागल्या. विशेष असणारी रास आहे. 6 महिन्यांची रात्र केली होती. भक्तिबाबांच्या तोंडून ऐकले बरं मी. 6 महिन्याची रात्र केली होती. आणि घरचे सगळे लोक आहेत ना गोपिकांच्या घरचे, त्यांना गोपिका घरी दिसत होत्या आणि त्या सगळ्या त्यांनी रासलीलेमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि भगवंताच्या सानिध्यात विशेष आनंद घेत होत्या. गोपी पुन्हा प्रेम मागू लागल्या आणि भगवान त्यांना प्रेम देतो आहे. हे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा दे थोड़ा सा प्यार दे, गोरी घूंघट उभार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे, गोरी घूंघट उभार दे, भिक्षा झोली में डाल दे, प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया, भूल गई रे आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया, माया का तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला, माया का तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया
घरामध्ये महापर्वणी अशा पद्धतीने प्राप्त झाली. दिव्य आनंद त्यांनी गोपिकांना प्राप्त झाला. पण हा आनंद का प्राप्त झाला त्याचं कारण आधी गोपिकांना तशी स्थिती निर्माण झाली. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायंतो नात्मागाराने सस्मरो. भागवतात वर्णन आहे महाराज काय स्थिती गोपिकांची झाली. म्हणून भगवान त्यांच्या समोर प्रगट झाला. असा प्रगट होत नाही. गोपिकांनी व्याकुळ होऊन त्यांनी भगवंताला हाका मारल्या. रडल्या गोपिका भगवंताच्या प्राप्ती करता. पण परमार्थ हा व्याकुळ होण्याचा असतो. व्याकुळ होऊन भगवंताला दुसऱ्याला दाखवण्याकरिता व्याकुळ होऊ नये महाराज. भगवंताला दाखवण्याकरिता व्याकुळ व्हावं. एक कथाकार होते. कथा सांगत होते. रासलीला सांगत होते. आता ते शांतपणे सांगत होते. त्यांच्याकडे वेळ असेल कदाचित सांगायला. पण सगळे लोक ऐकणारे व्याकुळ होते. पण बाबा मात्र काय व्याकुळ होत नव्हते सांगणारे. लोकांना वाटलं काय निकरट माणूस आहे. याला अजिबात प्रेम नाही याच्या पोटामध्ये. झाडाखाली बसून कथा चालली होती. पिंपळाच्या झाडाखाली. वरतून पिंपळाचं एक पान पडलं आणि ते ज्यावेळेला त्यांनी बाबांच्या चेहऱ्यासमोरून तोंडासमोरून त्यांनी खाली गेलं. ते खाली जाता जाता पेटलं. जळालं. पान जळालं. सगळ्या लोकांनी पाहिलं अरे झाडाचं पान जळालं. कशामुळे जळालं त्याचं कारण आहे जरी लोकांच्या समोर ते व्याकुळता दाखवित नसले तरी अंतकरणात भगवंताच्या प्राप्तीकरिता भगवत दर्शनाकरिता एवढी आग लागलेली आहे की श्वास एवढा गरम झाला की तो गरम श्वास त्या पानावर पडला की पान सुद्धा पेटलं. अशी अवस्था आतून व्हावी. लोकांना काय दाखवून होणार आहे ना. लोक काय करतील की लोक काय पारितोषिक थोडं देणार. हो हे बाबा एवढे होते चांगले आणि ते फार लोकांच्या समोर देवा करता रडले. लोकांना काय रडून दाखवायचं. त्याच्याकरिता या बायका नांदतात की नाही ते नवऱ्याकरिता नांदतात. हा महत्वाचा विचार आहे. पतिव्रता त्यांनी जीवनभर साधना करते. कोणाकरिता पती करता. तसं त्यांनी साधकाचं जीवन भक्ताचं जीवन हे भगवंताकरिता असावं म्हणून त्यातला भाव आहे. असो म्हणून मोठा ज्ञानी जरी असला तरी तो त्यांनी बाहेरून जरी दिसत असला तरी कदाचित त्याच्या पोटात त्यांनी फार मोठं वादळ दडलेलं असतं आणि ते लोकांसमोर प्रगट करीत नाही. शांतपणे दडून ठेवलं जातं. गोपी शब्दाचा अर्थच आहे महाराज गोपायते हृदयम कृष्ण याचा गोपी. हृदयामध्ये गोपनीय भगवंताचं प्रेम ठेवणं याचंच नाव आहे गोपी महाराज. गोपी. आम्ही ऋषिकेशला गेलो होतो. तिथे एक त्रिभुवनदासजी महाराज आहे. जगन्नाथजींकडून कदाचित तुम्ही ऐकलं असेल. त्रिभुवनदासजी महाराज फार मोठे वेदांती आहेत. शास्त्र सांगणारे आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेलो भेटण्याकरिता आणि गेल्यानंतर त्यांनी आमच्या मनात हे भक्तीचे सगळे विषय त्यांचं ज्ञान सांगायचे पाठ सांगायची गोष्ट. मग त्यांच्या समोर त्यांनी गेलो. बोलता बोलता फक्त त्यांना एवढं विचारलं की तुम्ही कधी भगवंताची भक्ती करता की नाही एवढंच विचारलं फक्त. उठून उभे राहिले खाडकन. चला म्हणले टाइम हो गया हमारा टाइम हो गया चलो निघलो. दिला आम्हाला काढून आणि आम्ही त्यांच्या आश्रमाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी आलो आणि मोठ्याने आवाज झाला हे राम. मोठ्याने आवाज झाला. म्हणजे त्याने आमच्या समोर नाही सांगितलं पण पाठीमागे गेले. त्यांच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला राम म्हणून हाक मारली आणि आमच्या कानावर आली. म्हणजे त्या हाकेतून आम्हाला कळालं की त्यांच्या पोटात किती आग लागलेली आहे. पण बाहेरून जरी लोकांच्या समोर त्यांनी काय दाखवत असतील पण प्रेम आता आतमध्ये आहे ते त्यांनी गोपनीय ठेवायचं. त्यालाच गोपी म्हणतात. गोपायते हृदयम कृष्ण. गोपी भक्तिरसम पिबंती या सहा गोपी. इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती आहे महाराज गोपी. आणि गोपिकांना विलक्षण त्यांनी प्रेम भगवंतानं प्राप्त करून दिलं. महारास झालेले आहे. भगवान शंकर रास पाहण्याकरिता त्यांनी आले. रासलीलेमध्ये प्रवेश करायचा होता पण गोपिकांनी प्रवेश दिला नाही. ललिता नावाची सखी आहे. तिच्या हातात दंड आहे. तिला ऍडमिशन द्यायचं काम तिच्याकडे होतं. नवीन गोपिका आल्या की तिला अनेक युद्धाच्या गोपिका होत्या. ही त्यांनी फार सुंदर आहे महाराज रासलीला सांगण्याकरिता. शांतपणे सांगावे. कधी जर तुमच्या जीवनात प्रसंग आलाच ऐकण्याचा तर शांतपणे ऐका. अखंडानंद स्वामींनी फार सुंदर सांगितले महाराज रासलीला. अखंडानंद स्वामींनी आमच्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे. जो 10-11 महापुरुषांचे रेकॉर्डिंग ऐकलेत आम्ही. हे जे आमच्या समोर वहीत लिहून ठेवलेलं आहे ना हे त्यांनी कुठंतरी एक ऐकलं म्हणून कुठंतरी वाचलं म्हणून तयार झालं असं नाही. अनेक साधू संतांनी अनेक प्रकारचे भाव यात सांगितलेत महाराज. फार विशेष भाव आहे म्हणून त्यांनी हे जीवनात उतरवण्याचं त्यांनी प्रयत्न आपण केले पाहिजे. जीवनात उतरवलं पाहिजे. त्यांनी उतरवलं आणि ते उतरवून बोललेत महाराज. फार विशेष गोष्ट आहे. रासलीला सामान्य नाही. महारास घडलेले आहे. भगवान शंकराला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. नाराज झाले. कैलास पर्वतावर गेले. पार्वतीबाई साहेबांनी पाहिलं. म्हणे का चुकला. म्हणे रास पाहायला गेलो होतो. मला कोणी येऊच दिलं नाही. म्हणे असं का. म्हणे का बरं येऊ. म्हणे तिथं फक्त गोपिकांना प्रवेश होता. म्हणे मग आता मी काय करू. पार्वतीबाई हसल्या. म्हणे तुम्हाला गोपी करू ना आपण.
फार सुंदर आहेत भगवान शंकर महाराज. गोरे पान आहेत, कर्पूर गौरम, कापडासारखे गोरे आहेत. वृद्धेश्वर भगवान म्हणून इतके सुंदर आहेत. पार्वतीनं जटाजूट त्यांच्या सोडल्या आणि त्याच्या वेण्या घातल्या. स्वतःच्या लग्नाचा पितांबर भगवान शंकराला नेसवला, कपाळाला कुंकू लावलं, हातात बांगड्या घातलेल्या आहेत, नाकात नथनी घातलेली आहे भगवान शंकरानं, पायात पैंजण घातलेली आहे. आणि अतिशय सुंदर रूप धारण करून मोठा घोंगट घेऊन त्यांनी रासलीलेमध्ये प्रवेश केला. भगवान शंकर आले, नवीन गोपी आली म्हणून भगवंतानं नवीन रूप धारण केलं, रास होऊ लागली. आता साडी नेसवलेली होती, पितांबर नेसवलेला होता, यांना काही नेसता येत नव्हता. रासलीला कन्हैया करतोय. नाचता नाचता देवानं विचार केला, नवीन गोपी दिसते, सगळ्या गोपी माझ्या परिचयाच्या आहेत. जेवढे जेवढे गोपी होतात सगळे देवाच्या चांगले परिचित आहेत महाराज. गोपी होण्याची गरज आहे, पण आपण गोपी होऊन बघा, देवाचा परिचय आपोआप होईल. देवाला नवीन गोपी दिसते, कोण आहे पाहावं तरी. बारकाईने पाहिलं, अरे म्हणे भगवान शंकर आहेत, भोले बाबा, सब बाबा के बाबा. आणि हे स्वतः आलेले आहेत. मग काय करायचं, नाचताना थोडी गंमत करू म्हटले. नाचता नाचता त्यांनी महाराज पितांबरावरच पाय दिला. आजची कथा 12 वाजता संपणार आहे. मी तुम्हाला भीत नाही आता, कालपर्यंत तुमची भीती मला वाटत होती. त्याचं कारण आहे, उद्या काय म्हणतील असा प्रश्न आहे ना. उद्या जर मला कोणी प्रतिबंध केला मग काय करू. आता मला जायचं रात्रीच. आता तुम्ही काही म्हणले तरी मला कोणाचा धाक नाही अजिबात. हा महत्वाचा विचार आहे. मग तुम्ही ऐका आता. पण एक विचारतो, तुम्हाला ऐकावं वाटतंय ना. पण हे जेवायला तर रोजच आहे, जेवण रोजच आहे, घरी जायचं तेच आहे, दुसरं काहीच नाही घरी, दुसरं काही नाही. याच परिसरातल्या कोण्या महात्म्याचं सांगितलं ना काल परवा मी तुम्हाला. गेलं की ते बाबा समोर जाऊन सांगायची, माझी बायको ती माझी पोर, ही माझी बायको ती म्हणे काय 3 बरे तेच सांगतो रे, तीच डेबरी बायको तेच शेंबडे पोर. तुला दुसरं काय कौतुक सांगता येतं, तीच बायको तेच पोरं, घरी जाऊन काय ठेवलंय. अरे हे कधी ऐकायला मिळणार आहे. मला तर असं वाटतं हे सांगता सांगता असेच प्राण निघून जावेत. याच्यापेक्षा काय सौभाग्य आहे महाराज. आणि विशेष आहे, अरे याच्याकरिता कासावीस झाली, भगवान शंकरासारखी कासावीस ती ऐकण्याकरिता. आणि याला आपण त्यांनी वेळेची मर्यादा त्यांनी लावतो. असू द्या, कोणी नाराज झालं तर काय करेल, होऊन म्हणून पुढच्या वेळेला याला बोलू नका. नाही बोलवलं तरी चालेल, पाया पडायला येऊ शकतो ना महाराज मी. मला काय प्रतिबंध आहे का बाबांच्या पाया पडायला यायला, मी येऊ शकतो. तुम्ही कार्यक्रमाला नाही बोलवून काय मी काय कार्यक्रमावरती थोडाच थांबतो. सरळ गोष्ट आहे. असो, आता तिकडे कशाला जाऊ. भगवान शंकर आले आणि आल्यानंतर त्यांनी रासलीलेत प्रवेश केला. भगवंताने लीला करायचं ठरवलं आणि पाहता पाहता पितांबरावरच पाय दिला. पाय दिल्याबरोबर तो पितांबर सुटला की ती पूर्वस्थितीत आली, दिगंबर. त्यांना तसंच राहायची सवय होती, सावरा सावर करायला लागली. ती साडी नेसताची. आता खरं सांगा, ज्याला धोतर नेसायची सवय नाही त्याला लुगडं नेसता येईल का? नेसताची ना. काय कर म्हणले, राहू द्या आता, तुम्हाला ओळखलंय नाही. मग म्हटले, भगवान गोपी होण्याकरिता साडी नेसण्याची आवश्यकता नाही, गोपी तर अंतकरणाची वृत्ती आहे. सब वृत्ती है गोपिया, आत्मा कृष्ण स्वरूप, संधी में झलकत रहे यही रास अनुप. अनुपम्य असणारी हीच खरी रास आहे महाराज. म्हणून त्यांनी भगवान शंकराला रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला. आजही व्रजभूमीत तुम्ही जाऊन बघा, गोपेश्वर महादेव म्हणून भगवान शंकराचं मंदिर प्रत्यक्ष पाहायला मिळतं. त्या पिंडीला शृंगार करतात, साडी नेसवतात महादेवाच्या पिंडीला, त्याला कुंकू लावतात, मुखवता बघा तुम्ही काय सुंदर आहे. गोपी म्हणून त्याला सजवलं जातं. भगवान शंकर रासलीलेमध्ये सहभागी झाले. गोपिकांना दिव्य आनंद परमात्म्यानं प्राप्त करून दिला. गोपी त्याच्यामध्ये विभोर झालेले आहेत. भगवंताचा अखंड चिंतन अशा पद्धतीने गोपिका त्यांनी करतायत. असे अनेक प्रसंग भागवतात आहेत. शॉर्टकट मध्ये मी तुमच्या समोर त्यांनी सांगतो आहे. सर्वांगाचे कान करून त्यांनी ऐका, सुधरून ऐका. बाबांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर यानंतर त्यांनी महाराज भगवान गोपाळांबरोबर लीला करतोच आहे. 10 वर्षाच्या वयात भगवंतानं रासलीला केली, हे पण आठवणीत ठेवा. 10 वर्षाच्या वयात भगवंतानं रासलीला केली.